स्माइल वेलकम. आजच्या सेशनमध्ये आपणा सगळ्यांचं खूप खूप स्वागत. वेलकम. वेलकम. वेलकम यू ऑल. कसे आहात सगळे? अब सारे वीडियो अगर बंद रहे तो मुझे समझ में नहीं आएगा. चला बोला. मैं स्वस्थ हूँ, मस्त हूँ, जबरदस्त हूँ. थँक यू सो मच गॉड फॉर गिव्हिंग मी एव्हरीथिंग आय वॉन्ट. कारण जशी ऊर्जा तुम्ही या जीवनाला द्याल तसंच जीवन आपलं घडणार आहे. म्हणून आपल्याला दररोज स्वस्त, मस्त आणि जबरदस्त अशी ऊर्जा स्वतःसाठी, आपल्या फॅमिलीसाठी द्यायची आहे. आणि आजचा आपला मुख्य टॉपिक आहे ह्युमन औरा लेअर, मनुष्याचं आभा मंडल. कुणाकुणाला औरा हा शब्द माहिती आहे? ओके. रुपेश सर, काय आहे औरा, काय आहे सांगा बरं. माईक माईक ऑन करा. एनीवन नोज? रुपेश सरांचा माईक, हा बोला सर. शरीरास शरीराच्या भोवती आपलं सूक्ष्म असं एक आवरण असतं, त्याला आपण ओरा बोलतो. बघितलंय का सर कधी? हो, मी मागच्या वेळेस अटेंड केलेलं मॅडम. अच्छा, तुम्ही मागच्याच अटेंड केलं म्हणून ठीक. ओके. हा 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 हा. चला, थँक्यू. आता बघा, औरा, ह्युमन औरा लेअर, तर निसर्गाने, त्या क्रिएटरनी आपल्याला आपल्या सुरक्षेसाठी एक असं वलय दिलेलं आहे, जे आपल्या वेगवेगळ्या जीवनातल्या प्रॉब्लेम मधनं आपल्याला प्रोटेक्शन देत असतं. आणि हे वलय तुम्हाला मलाच नाही तर या पृथ्वीवरील प्रत्येक सजीव आणि निर्जीव वस्तूला आणि प्राण्यांना उपलब्ध आहे. प्रत्येक वस्तू एक एनर्जी आपल्या अवतीभोवती कलेक्ट करत असते. आणि त्या एनर्जीला जर आपण आपल्या प्रॉपर समजून घेतलं तर आपण या एनर्जीवर खूप चांगल्या पद्धतीने अभ्यास करू शकतो. जसं व्यक्ती तेवढ्याच प्रवृत्ती, असं आपण म्हणू शकतो. आता बघा, एखाद्या व्यक्तीला जीवनामध्ये जर शरीरामध्ये एखादा आजार आला तर तो आजार शरीरावर केव्हा उठतो बघा. सगळ्यात पहिले हा म्हणजे गॅशियस फॉर्म मध्ये आपल्या औरामध्ये असतं. हे जे औराचं लेअर आहे, एअर फॉर्म म्हणजे गॅशियस फॉर्म मध्ये ह्या औरा लेअर आपल्या अवतीभोवती असतं. जेव्हा तो लिक्विड फॉर्म मध्ये येतो तेव्हा तो आपल्या ब्लड वेसल्स मध्ये मिक्स होतो आणि शरीरामध्ये आजारांची कारणं तयार होतात. आता आपल्या सर्वसाधारण व्यक्तीला हा औरा क्लीन करावा लागतो किंवा औरा आपल्या अवतीभोवती ही कन्सेप्टच माहिती नाही आहे, वो जिंदगी जीते रहते. मग ही औरातली निगेटिव्हिटी आपल्या सूक्ष्म चक्रांमध्ये ती येत असते. ठीक आहे, सूक्ष्म चक्रांमध्ये ती येते, 7 चक्रांमध्ये येते. सर्वसामान्य व्यक्तीला ते चक्रही माहिती नाही आहे. त्या चक्रांना क्लीन कसं करायचं हेही माहिती नाही आहे. आणि म्हणून ती एनर्जी त्या व्यक्तीच्या मग आभा मंडळातनं चक्र आणि चक्रातनं फिजिकल ऑर्गन्सवर अफेक्ट करते. आणि जेव्हा ही ऊर्जा फिजिकल ऑर्गनवर इफेक्ट करते तेव्हा आपण डॉक्टरांकडे जातो. मग डॉक्टर त्या त्या आजारानुसार, म्हणजे जे चक्र डॅमेज, त्याच्या अवतीभोवतीचे असलेलं शरीर डॅमेज चक्र आपण शिकणार आहोत, तर त्या एनर्जीमुळे ती निगेटिव्हिटी आपल्या फिजिकल बॉडीवर अफेक्ट करते. आणि फिजिकल बॉडीमधनं मग आपण डॉक्टरांकडेच गेलो की शारीरिक लेवलच्या समस्या किंवा मानसिक लेवलच्या समस्या यानुसार औषध दिले जातात. आता इथे उपस्थित असलेल्या किती लोकांना बीपी, शुगर किंवा थायरॉइड किंवा याची कॉमन आजार असलेल्या याची गोळी चालू आहे? एनिवन? किती लोकांना बीपी, शुगर, थायरॉइडची गोळी चालू आहे? इकडे स्क्रीनवर हँड रेज करा. ओके. सुशीला साळवी मॅडम, कोणत्या आजारासाठी कोणती गोळी चालू आहे? अनम्यूट करा, माईक ऑन करा. माईक माईक ऑन करा मॅडम. एकच शुगरची गोळी चालू आहे मॅडम, एकदम नॉमिनल 0.5 mg ची. किती वर्षापासून? तरी 2 वर्ष झाली मला. 2 वर्ष झाले. आपण जी, गोळ्या कशासाठी घेतो? शुगर आजार कंट्रोल बरा मध्ये आपलं. करण्यासाठी की आयुष्यभर गोळ्या घेण्यासाठी? बरा करण्यासाठी, पण हा आजार असा आहे की हा बराच होणार नाही मरेपर्यंत. उलट ह्या असं कोणी गोळ्यांनी, सांगितलं? नाही मॅडम, हे शुगरच्या गोळ्या नाही नाही, आता रेकीमुळे बरा होईल, परंतु फक्त गोळ्यांमुळे कधीच नाही होणार. ओके. म्हणजे ही त्यानंतर फक्त कन्सेप्ट मान्य आहे कंट्रोल ना? मध्ये. हो हो. गोळ्यांमुळे हा आजार बरा होऊ शकत नाही. नाही नाही, फक्त पक्का? शुगर कंट्रोल मध्ये राहील. कंट्रोलमध्ये जर राहिली असती मॅडम तर कालांतराने
पॉईंट नाही फाईव्हची गोळी परत तिचं पर्सेंटेज वाढते ना. हा नाही म्हणजे कसं आहे मॅडम, शिवाय पथ्य पण भरपूर काही पाळावं लागतं. पण असे किती लोक पथ्यही पाळतात, हो, गोळी बरोबर आहे. पण घेतात, तरी गोळ्या बरोबर. वाढतात. हो हो, बरोबर आहे. म्हणजेच काय, गोळी हे समाधान नाहीये, नाहीये. नाहीये. ओके. गीतांजली मॅडम बोला, कशाची गोळी घेताय? माईक ऑन करा गीतांजली मॅडम. माईक माईक ऑन करा. माईकचं बघा, तिथे तुम्हाला अनम्यूटचं ऑप्शन आलं असेल. हा बोला. झालाय माईक ऑन, बोला गीतांजली मॅडम. नेटवर्क इश्यू वाटतं, त्यांचा व्हिडिओ पॉज झालाय. चला, एनीवन दुसरं कोणी आहे गोळ्या घेणार? आवाज येतो का मॅम? हा बोला, आता येतोय. अजून बंद केला हो तुम्ही, माईक चालू करा. सॉरी सॉरी सॉरी. हा बोला. हा, मला पण चालू आहे मॅम बीपी शुगर. माझं एज 35 आहे. 2 वर्षापासून मी टॅबलेट घेते दोन्ही. जे पर्सेंटेज 2 वर्ष पहिले चालू होतं त्याच पर्सेंटेजची गोळी आहे की गोळीच्या प्रमाणात काही फरक पडला? वाढली, आता आता वाढली. पहिले कमी होती, पण 2 वर्षामध्ये बऱ्यापैकी मला असंच त्रास होत होता, म्हणून मला घ्यावं लागते आता. डॉक्टर म्हणे कंटिन्यू ठेवा सध्या तरी. कंटिन्यू गोळी घेतली, गोळीचं प्रमाण वाढलं. ठीक आहे. हो. कधी वाटलं का की आपण या गोळ्यांच्या चक्रातनं बाहेर यायला पाहिजे? खरंच रोज वाटतं मॅडम. वय 35च आहे मॅडम, हो बरोबर की नाही? मग एवढ्या हो. कमी वयामध्ये या गोळ्यांच्या विव चक्रामध्ये फसणं बरोबर आहे का? नाही ना, बरोबर नाहीच. आणि जनरली आपल्या मानसिकतेच मध्ये येऊन जातं की एखाद्याला बीपी डिटेक्ट झाला, शुगर डिटेक्ट झाला, आयुष्यभर गोळ्या घ्याव्या लागतील. पण मी तुम्हाला हो, आता खरोखर चांगल्या गोष्टी सांगते की या एनर्जी सायन्समध्ये तर होतच, पण नुसतं एनर्जी सोबत नाही, याच्यासोबत जर तुम्ही प्रॉपर डाएटवर काम केलं, जो आहार प्रॉपर जर तुम्ही घेतला, तर आज असे भरपूर डॉक्टर्स आहेत, दे आर वर्किंग, एमबीबीएस एमडी डॉक्टर्स आहेत, जे पैशाकडे न पाहता, पैसा तेही घेऊन राहिले, पण आयुष्यभर गोळ्यांच्या जंजालमध्ये तुम्हाला ठेवण्यासाठी नाही, तुम्हाला गोळी मुक्त करण्यासाठी काम करून राहिले. पहिले तर तसं कन्सेप्ट झालं आपल्या तर माइंडमध्ये खूपच आली छान. पाहिजे की मला मेडिसिन फ्री लाईफ जगायचं आहे. कारण हो, जर गोळ्यांनी शुगर कंट्रोलमध्ये आला असता, तर आपल्याला गोळी घ्यावी लागली असती का? नसते ना, बरोबर आहे तुमचं. बरोबर. हो. हळूहळू लोक इन्सुलिन आणि मग त्याचं रेटिनोपॅथी, न्यूरोपॅथी असे वेगवेगळे परिणाम होत असतात. आता लक्षात घ्या, हा जो आजार आहे पहिले औरामध्ये आला, आणि 99.9% डिसीजचं रिझन आहे आपली मानसिक अवस्था. तुम्ही या देहाला किती त्रासामध्ये ठेवता, इतके नकारात्मक विचारांमध्ये ठेवता, फिअरमध्ये ठेवता, एन्झायटीमध्ये ठेवता, डिप्रेशनमध्ये ठेवता, आणि त्याचा परिणाम कुठे ना कुठे फिजिकल बॉडीवर होत असतो. बरोबर आहे आणि मॅम, हेच तुम्ही झालंय. औषध घेता त्या आजारावर. ठीक आहे. आता समजा एखाद्याचं लिव्हर डॅमेज झालं, एखाद्याचं डायजेस्टिव्ह सिस्टीम मध्ये प्रॉब्लेम झाला, एखाद्याचा पॅनक्रियास प्रॉब्लेम झाला, एखाद्याचं किडनीमध्ये प्रॉब्लेम झाला, किती डॉक्टरकडे जाणार आहे? मग आपण ज्या गोष्टीला तुम्हाला सांगते, याच्यासोबत या रेकी ऊर्जांसोबत तुम्ही थोडं लाईफस्टाईलवर वर्क केलं, तुम्ही डिसीज फ्री लाईफ जगू शकता. पहिले ती कन्सेप्ट आपल्या माइंडमध्ये आल्या पाहिजे की मी आरोग्य संपन्न जीवन जगत आहे, मी माझ्या कुटुंबासोबत आनंदी जीवन जगत आहे. क्रिएट दैट पॉजिटिव थॉट फर्स्ट. यू हैव टू जस्ट क्रिएट. आज अगर कोई चीज आपके जीवन में है तो आपने कभी ना कभी सोची थी, और आज कोई चीज नहीं है तर आपण त्या गोष्टीसाठी एनर्जीच दिली नव्हती. तर मैं स्वस्थ हूं, मस्त हूं, जबरदस्त हूं, का बोलतोय आपण, का म्हणायचंय, का बिंदास? लोक हात, अरे मी हात कसे असे करणार, असे वाटतं अजूनही. पण यू आर ब्लॉकिंग, तुम्ही त्या एनर्जीला ब्लॉक करताय. जेव्हा तुम्ही दिलखुलासपणे असे करता दोन्ही हात आणि म्हणता मैं स्वस्थ हूं, मस्त हूं, जबरदस्त हूं, फक्त तुमचं मुख बोलत नाही, तुमच्या फिलिंग सुद्धा तिथे ऍक्टिव्हेट होतात आणि शरीरामध्ये ती एनर्जी तयार होते, स्वस्त मस्त जबरदस्तची, आणि तुमची बॉडी पण त्याला रिस्पॉन्स देते. कारण या माइंडमध्ये एवढी शक्ती आहे की तुम्ही त्याला जे प्रेरणा द्याल, जे प्रेरित कराल, ते उगवेल. ओके. तो आजचा टॉपिक आपला मोस्टली औरा आहे, औराकडे येऊ. हा औरा जो आहे आपल्या प्रोटेक्शन शिल्ड आहे, पण आपल्या आजूबाजूला येणाऱ्या लोकांमुळे ती प्रोटेक्शन शिल्ड ब्रेक होते आणि मग नकारात्मक ऊर्जा तिथे येते. जसं
किती लोक इथे आहेत की लग्न कार्यावरून आल्यानंतर किंवा एखाद्या गर्दीच्या ठिकाणून आल्यानंतर डोकं दुखतं, अस्वस्थ वाटतं. किती लोकांना मीच आहे. होतं? मलाच वाटतं तसं. वाटतं ना? हे का होत असतं याचं रिझन हे आहे की तुम्ही जेवढ्या गर्दीच्या लोकांच्या सोबत जाता तेवढ्या गर्दीच्या ठिकाणी तुमच्या एनर्जी लेवलवर निगेटिव्हिटी तयार होत असते. ठीक आहे. तेवढ्या गर्दीच्या लेवलवर तिथे निगेटिव्हिटी तयार होत असते आणि त्या निगेटिव्हिटीमुळे त्या विविध लोकांच्या औराशी कनेक्ट झाल्यामुळे तिथे तुम्हाला प्रॉब्लेम दिसतात आणि मग आपल्याला सफरिंग होतं. एक मिनिट, त्यांना क्लास चालू आहे. ओके. तर आपण या आभा मंडळाला जेव्हा नकारात्मक ऊर्जा कनेक्ट होतात आणि नकारात्मक ऊर्जा कनेक्ट झाल्यावर तशीच आता कुणी कुणी अनुभव घेतला की घरी एखादी व्यक्ती येऊन गेल्यावर अचानक घरचं वातावरण चिडचिड झालं. बाहेरची एखादी व्यक्ती येऊन गेल्यावर घरचं अख्खं वातावरण चिडचिड होतं. हे का होतं माहितीये का? मी सेकंड लेवल मध्ये शिकवते तशा नकारात्मक व्यक्तींना कसं ओळखायचं. तुम्हाला एक असं मॅजिक लॅम्पची टेक्निक शिकवते की ज्याच्यातनं घरी जर एखादा नकारात्मक व्यक्ती आला तर ते बरोबर ते लॅम्प कलेक्ट करणार आणि इट विल शो यू द रिझल्ट. दोन्ही घेऊन जाशील. ओके. तर त्या पद्धतीने तुम्हाला त्या लोकांना ओळखता पण येणार आहे. तर आता सगळ्यात महत्वाचं या याच्यात औरा बघायचा कसा? कोणाकोणाला औरा बघायचा आहे? ठीक आहे. ज्यांनाही औरा बघायचा आहे पहिले तर मी तुम्हाला माझाच औरा बघायला शिकवते. ठीक आहे. माझ्या नो स्टिपवर लक्ष केंद्रित करा. तुमच्यासाठी मी इकडे ऑन करून देते. माझ्या नो स्टिपवर लक्ष केंद्रित करा. तर तुम्हाला माझ्या अवतीभोवती एक प्रकाशाचं असं वरच्या साईडनी पूर्ण वलय दिसेल. चेक इट. हा माझा औरा आहे. कुणाकोणाला दिसलं त्यांनी सांगा. ज्यांना दिसलं त्यांनी मी टाईप करायचं आहे. दोज हू कॅन सी माय औरा. चला, सगळ्यांना दिसला. तर हा माझ्या जसा आवरा बघितला तसा प्रत्येक देवाच्या फोटोच्या भोवती तुम्हाला आवरा दिसलेला आहे. घरी ज्याही देवाचा फोटो आहे, ज्याही धर्माला पंथाला मानत असाल, तो देव कुठल्याही याचा असो, तर मोहम्मद पैगंबर आपल्या गुरु नानकांचा फोटो असो की भगवान बुद्धांचा फोटो असो की अजून कुठल्या देवतांचा फोटो असो, प्रत्येकाच्या फोटोच्या भोवती काय असतो? एक औरा लेयर असते. मग ही मलाच आहे की तुम्हालाही आहे? तुम्हाला पण आहे ना? की कुणाकुणाला शंका, अरे नाही बा, हा औरा आम्हाला नाही आहे, असं वाटतंय का? ही हा आभा मंडळ सगळ्यांना आहे. कुणाकुणाला पाहायला शिकायचंय? कसं बघायचं? जसा तुम्ही माझा बघितला असा कोणाचा औरा तुम्हाला बघता आला पाहिजे. काल मी सांगितलं होतं घरी एक एक व्यक्ती जवळ ठेवायचा आहे. आहे का तो व्यक्ती आता तुमच्याकडे? त्या व्यक्तीला एवढ्या छोट्याचा औरा बघणार आहे का? नाही ना. त्या व्यक्तीला समोर आय लेवलवर बसवायचं किंवा उभं करायचं आणि त्यांच्यासमोर उभं राहा किंवा बसा. मागचा सरफेस फक्त प्लेन पाहिजे. जसा माझा व्हाईट आहे तसा सरफेस लाईट कलरचा किंवा प्लेन पाहिजे. तर तुम्ही त्या व्यक्तीच्या औराला जेव्हा बघाल तर काय होईल? काय होईल? तुम्हाला त्या व्यक्तीच्या नोजवर त्या व्यक्तीला डोळे बंद करायला सांगा, नाहीतर तो व्यक्ती हसेल आणि तुमचं कॉन्सन्ट्रेशन बिघडेल.
तर काय करायचं, त्या व्यक्तीच्या नोज टिपवर लक्ष केंद्रित करा. तुम्ही त्या व्यक्तीचा औरा सहजतेने बघू शकता. चला बघा बरं, ट्राय करा. कुणा कोणाला दिसला? हा, 4 वर्षाच्या मुलाचा चालतो, काहीच प्रॉब्लेम नाही आहे. हे आमच्या उत्कर्ष मॅडमचं बाळ खूपच छोटं आहे, म्हणून त्यांना म्हटलं की त्या बाळाचा औरा नाही बघा, नका बघू म्हणून. चला घ्या लवकर. हे बघा, प्रॅक्टिकल कराल तर समजाल, नाही तर बुवाचं कीर्तन ऐकून मान डोलून फायदा होणार नाही. प्रॅक्टिकली बघा. ज्यांच्याकडे कोणीच नाही त्यांनी माझा आवरा बघायचा प्रयत्न करा, दिसतो की नाही दिसत. ओके, घरच्यांचा कोणी कोणी पाहिला? एवढ्या 319 पैकी किती लोकांनी घरच्यांचा आवरा पाहिला? दिसला? तर घरी कोणी नाही तर त्याला मी काही नाही करू शकत, माझा बघायला परमिशन दिली आहे. ओके, चला आता नेक्स्ट प्रॅक्टिकल. आपल्याला एका पॉइंटचा औरा बघायचा आहे. 1 पॉइंट, एका कुठल्याही पॉइंटला देखील औरा असतो, ते आपण आता बघणार आहे. इसका वायर कहा गया? ओ बाळा, पेजेस दे बरं, प्रांजल पेजेस. आज 2 पेजेस तिकडे घेतले आहेत ना. आज औरा प्रॅक्टिकल तिकडे शिकवणार होते मी, पण कॅमेराचा थोडा इश्यू आला. झालं झालं झालं. आता बघा, तुमच्या समोर मी या पेजवर एक डॉट काढते. या डॉटवर एकटक बघा. तुम्हाला त्या डॉटच्या अवतीभोवती एक व्हाईट कलरचं प्रकाशाचं वलय दिसेल. कुणाकुणाला दिसलं? तो डॉटच्या अवतीभोवती एक प्रकाशाचं वलय दिसलं का? एक लाईट कलरचा सरफेस बघा दिसतोय. एक आहे तयार झालं. तर माझा डॉट करताना काय झालं, थोडासा तो पॉइंट इकडे सरकला, तर तिकडे पण त्याचं वलय तयार झालं. आता बघा, हा गोल आला बघा, पूर्ण गोल तुम्हाला एक प्रकाशाचं वलय दिसेल. दिसलं? हा या पॉइंटचा आवरा आहे. म्हणजे छोट्यातल्या छोट्या वस्तूपासनं मोठ्या मोठ्या व्यक्तींना, जे सजीव निर्जीव सगळ्या वस्तू आणि व्यक्तीला हे प्रकाशाचं वलय असतं. आता काय करायचं आहे, मी आता हा पेन इथे ठेवते. ठीक आहे. आय एम नॉट टॉकिंग अबाउट शॅडो. शॅडो बद्दल मी बोलत नाहीये. तुम्हाला या पेनाचा आवरा दिसेल, एक व्हाईट प्रकाशाचं लाईट सर्कल, एक धूसर कलरचं प्रकाशाचं वलय तुम्ही इथे पण बघू शकता. बघा, चेक करा. शॅडो वेगळी आहे आणि एक सर्कल ऑफ लाईट वेगळा आहे. हे बघा, इथून एकदम अशी बारीक लाईटची वलय दिसत आहे. हा याचा औरा आहे पेनाचा. ठीक आहे, हा काय पेनाचा औरा आहे. आणि इथे आता आपण 5 बोटं ठेवणार आहे. बघा, आता माझ्या बोटांचा फक्त औरा तुम्ही बघू शकता. एक सर्कल, आय एम नॉट टॉकिंग अबाउट शॅडो. एक व्हाईट कलरचं प्रकाशाचं क्लिअर वलय तुम्ही पाहू शकता. दिसत आहे मॅडम? निशा मॅडम दिसली का? दिसलं, एकदम स्पष्ट दिसत आहे. स्पष्ट दिसत आहे. हा माझ्या बोटांचा औरा, हातांचा औरा देखील शॅडो नाहीये, ती प्रकाशाचं वलय म्हणजे औरा आहे. हा औरा, हा आभा मंडळ तुमच्या माझ्या सगळ्यांच्या अवतीभोवती प्रत्येक वस्तू आणि व्यक्तीला असतो. ठीक आहे. आता आपल्याला औरा बघणं हा आपला विषय नाही आहे. आपण औरा बघायसाठी आपल्याला हा औऱ्याचे प्रॅक्टिकल करणार आहे आपण, की कशा पद्धतीने 2 व्यक्तीचा औरा एकत्र येतो हे मी प्रॅक्टिकली तुम्हाला दाखवणार आहे. माझा लॅपटॉप थोडा स्लो चालत आहे, जरा एकच मिनिट.
ओके. सो आता जो तुम्ही आभा मंडळ बघितला, आता मी तुम्हाला नेक्स्ट प्रॅक्टिकल जे सांगणार आहे, दोन व्यक्ती एकमेकांसमोर चालत आल्यावर दोन व्यक्तींचा और आता तुमच्या घरात जे काही लोक राहतात ते सोबत किती वर्षापासून राहून राहिले आहेत, कधीतरी तुम्ही त्यांचा आवरा पकडला का? पण आज मी तुम्हाला प्रॅक्टिकली दाखवणार आहे की जेव्हा दोन व्यक्ती तुमच्याच घरातले एकमेकांसमोर चालत येतात तेव्हा त्यांचा औरा एकमेकांमध्ये मिक्स होतो. मग आपण तो औरा मिक्स कसा होतो ते बघण्यासाठी नाही आहे. प्रॅक्टिकल हे सांगतं की जर तुमच्या आजूबाजूला येणारी व्यक्ती जर पॉझिटिव्ह असेल तर तुम्हाला पॉझिटिव्ह व्हायब्रेशन्स मिळतील, आणि जर तुमच्या आजूबाजूला येणारी व्यक्ती नकारात्मक असेल तर यू विल फील द निगेटिव्ह व्हायब्रेशन्स. अक्षरशः तुम्हाला ते इनर लेवलवर व्हायब्रेशन्स एक्सपिरियन्स तुम्ही करू शकता. आणि म्हणून आपली संस्कृती काय सांगते की नेहमी संगत चांगल्या लोकांची करायची. बरोबर आहे. पण इथून तुम्हाला चांगले आणि वाईट लोक व्हायब्रेशनच्या माध्यमातून ओळखायला येऊ शकतात. क्लियर? ओके. सो अभी हमें क्या करना है और कैसे करना है यह हम देखेंगे. ठीक आहे, काय करायचं आणि कसं करायचं. चला, कोणाकोणाकडे दोन लोक आहे जे प्रॅक्टिकल मध्ये भाग घेणार आहे? दोन लोक. एनीवन जे प्रॅक्टिकल मध्ये भाग घेणार आहे? विद्या मॅडम, अनम्यूट करा. त्याच्यानंतर अजून कोण आहे? एनीवन? त्यांच्याकडे दोन लोक आहे. थांबा विद्या मॅडम, माईक बंद नका करा. अजून कोण आहे? व्हिडिओ ऑन करावा लागेल. रिंकू मॅडम, अनम्यूट करा. हा मॅम. आणखी कॅमेरा ऑफ केला. माईक बंद नका करू रिंकू मॅडम. ठीक आहे, प्लीज. ओके, कारण आपण प्रॅक्टिकल. सुचिता पाटील मॅडम, अनम्यूट करा. सो आपल्याकडे तीन लोक आहे, मी गाईड करणार आहे. त्याच्यानुसार आपण औराचं कनेक्शन हे करणार. ठीक आहे. आता बघा काय करायचंय तुम्हाला. पहिले तर मोबाईलची स्क्रीन आडवी करा आणि उभं राहायचंय मॅडम, जागेवरनं बसायचं नाही आहे. जरा खडे रहिये और दोन व्यक्तींमध्ये 5-6 फुटांचं अंतर ठेवा. शक्य असेल तर तुम्ही मोबाईल असा ठेवा की तुम्ही दोघेही मला दिसले पाहिजे. चला उठा. वेदिका, विद्या मॅडम जागेवरनं. डॉक्टर सुचिता पाटील मॅडम, तुमचं नेटवर्क गेलं का? पाहिजे तुमचा मुलगा दिघना. ठीक आहे, ओके. थोडस अजून लांब लांब 4-5 फुटाचं अंतर घ्या. जस्ट गो. तुम्ही पण मागे आता विद्या मॅडम. हा, सुचिता मॅडम थोडं मागे मागे. आता दोन्ही हात रब करायचंय. आपलं रेकीचं अटेंडमेंट झालेलं आहे. थँक्स टू मी, थँक्स टू रेकी म्हणायचंय. दोन्ही हात रब करायचे आणि बाजूला उभे आहे त्यांनी फक्त हात असे ठेवायचे. कोपऱ्यात जे उभे आहे त्यांनी असे हात ठेवायचे, असे असे असे. आणि तुम्ही काय करायचं, रिंकू मॅडम, विद्या मॅडम, असे हँड रब करून हळूवार चालत जा त्यांच्याकडे. तुम्ही स्टेबल थांबायचंय, एका व्यक्तीने स्टेबल थांबायचंय, दुसऱ्या व्यक्तीने काय करायचं, हळूवार चालत जायचंय. हळूवार चालत जायचंय. आणि अशी एक वेळ येईल की जिथे तुमच्या हाताला एक मॅग्नेटिक फील्ड किंवा एनर्जी जाणवेल. हळूवार चालत जा ना मॅडम. विद्या मॅडम चालत जा त्यांच्याकडे, हळूवार चालत जा. टच करायचं नाही हाताला. काय जाणवलं रिंकू मॅडम? हो, जाणवत आहे. परत एकदा जाऊन परत एकदा या. हा, विद्या मॅडम काय जाणवतं? बाकीच्यांनी हे प्रॅक्टिकल सेम करून बघायचंय. बाकीच्यांनी करून बघा. बेटा तुलाही जाणवतंय का? ओढल्यासारखं वाटतंय. तुलाही जाणवलं? ओके, तुला जाणवलं का बेटा? ओके, ग्रेट. त्याला पण आता जाणवत बघा आहे. या प्रॅक्टिकल मधनं आपण काय सिद्ध केलं की दोन व्यक्ती जेव्हा एकमेकांच्या संपर्कात येतात तर आपला औरा एकमेकांमध्ये कनेक्ट होत असतो. कनेक्ट आज होतो. आपण त्याला प्रॅक्टिकली बघण्याचा प्रयत्न केला, म्हणून आपण त्या ऊर्जांचा अनुभव केला. ठीक आहे, आपण त्या दोन ऊर्जांना एकत्रित येण्याचा एक्सपिरियन्स घेतला. मग आता सांगा की हा मुलगा आहे ना तुमचा? हो. ओके, तर आता बघा की त्याची आणि तुमची एनर्जी, तुम्ही रोज जवळ असता, रोज, तरी तुम्हाला ती एनर्जी जाणवली का? नाही. आज आपण जाणीवपूर्वक ती एनर्जी एक्सपिरियन्स केली. समजा आता याचा एखादा मित्र वाईट आहे, हा. बघ बेटा याच्यानंतर
जर तुला कुणाची एनर्जी चेक करायची आहे, दोन्ही हात रब करून फक्त हळू असं आपण त्यांच्या बाजूला ठेवले, वी आर द हिलर, जर शक्तिपात झाला असेल तर अजून चांगल्या पद्धतीने फक्त असे हात जर एक्सपिरियन्स केले ना, बोलता बोलता असे हात ठेवले, तर तिथे ती एनर्जी जाणवते. आणि जर ज्या व्यक्तीची एनर्जी पाहून आपल्याला असं थोडेसे व्हायब्रेशन निगेटिव्ह आले, समज जाना की ये बंदा अपने लिए अच्छा नाही है, याचे नाही है. व्हायब्रेशन्स, या मित्राचे व्हायब्रेशन्स आपल्यासाठी चांगले नाही आहे, आणि यू हॅव टू जस्ट डिस्कनेक्ट दॅट एनर्जी. का बरं? कारण चांगले मित्र आयुष्यात आपल्याला उच्च शिखरापर्यंत पोहोचवतात, पण एखादा वाईट मित्र अख्खं आयुष्य बर्बाद करून टाकतो. बरोबर. म्हणून आजपासून चांगल्या लोकांची संगत करायची आहे. तर हम्म. जेव्हा सेकंड लेवल मध्ये आपण मॅजिक लॅम्प शिकतो, अक्षरशः आपल्या घरामध्ये जर कोणी येऊन गेलं तर त्या दिव्याला अक्षर लटकन सारखी काजळी चढते. अच्छा. हे आपण प्रॅक्टिकली बघू शकतो. इकडे विद्या मॅडम, मुलीला एनर्जी जाणवली का? हो. माईक बंद करू नका, आपण नेक्स्ट प्रॅक्टिकल पण करणार आहे. तोपर्यंत बाकीच्यांनी प्रॅक्टिकल केले का? कुणाकुणाला जाणवलं? एनीवन, किसीने किया? जाणवल्या का एनर्जीज? ओके, दोन व्यक्तींचा औरा एकमेकांमध्ये मिक्स होतो, प्रॅक्टिकली कळला. आपण डोळ्यांनी औरा बघितला, पण औरा दोन व्यक्तींचा एकमेकांमध्ये कनेक्ट होतो हे प्रॅक्टिकल बघितलं. नेक्स्ट प्रॅक्टिकल मध्ये आपण बघणार आहे की एखाद्या व्यक्तीच्या शरीराला टच न करता त्याच्या शरीरावर कुठे काय निगेटिव्ह व्हायब्रेशन्स आहे हे पण आपण चेक करू शकणार आहे. ठीक आहे. सो अभी एक मिनिट. चला, जे लोक प्रॅक्टिकल मध्ये भाग घेतात आहे, विद्या मॅडम आणि रिंकू मॅडम, परत समोरासमोर उभं राहायचंय. आता मी पहिले प्रॅक्टिकल समजवते काय करायचंय. समोरासमोर उभं राहायचंय, दोन्ही हात रब करायचे आहे, रेकीला कॉल करायचा आहे, त्याला डोळे बंद करून स्टेबल उभं ठेवायचं, हात खाली राहतील आता. ठीक आहे, त्याला असं स्टेबल. आणि तुम्ही दोन्ही हात रब करून हळूवार हात खाली घ्यायचे, स्लोली 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 हात खाली घ्यायचे आहे, आणि अगदी पायापर्यंत चेक करा. जिथे कुठे त्याच्या शरीरावर दुखणं असेल किंवा काही सफरिंग असेल, तिथे तुमचे हात जड पडतील. फक्त कुठल्या ऑर्गन समोर तुमचे हात जड पडले तेवढे चेक करायचे. ठीक आहे, सुरू करायचं. नाही नाही, जवळ जवळ इथे फक्त एवढेच हात पाहिजे, लांब, जास्ती लांब नाही राहायचं. इट्स डिस्टन्स इज इनफ. ओके. बेटा, तुझे हात खाली घे. विद्या मॅडमची मुलगी, जरा हात खाली घे ना, स्टेबल हात ठेवायचे, रिलॅक्स. डोळे बंद करून उभे राहा. तुम्ही शरीराला टच करायचं नाहीये मॅडम, दुरून घ्या, मागे सरका थोडं. शरीराला टच झाला नाही पाहिजे. विद्या मॅडम, बोट जोडलेले ठेवा. स्लोली हात खाली घ्या, स्लोली स्लोली. मॅडम, तुम्ही एक्सपिरियन्स करा, डोळे बंद करून अनुभव, कुठे ते एक्झॅक्ट हेवी होतात तुमचे हात, मग तिथे डोळे उघडून ते ऑर्गनला चेक करा. वर झालं, इथं झालं, शोल्डरला. ओके. हा विद्या मॅडम, कुठे फरक पडला? शोल्डरला जड झाले माझे हात, तिच्या शोल्डर जवळ. त्या शोल्डरला काही पेन आहे का विचारा. हो म्हटली ती. येस, बघा बरं, आता तुम्ही टच न करता तो पेन ओळखू शकता. तुमचे हात कुठे जड होतील, त्या जड झालेल्या भागावर तुम्ही ते ओळखू शकता की एक्झॅक्ट कुठे ती एनर्जी लेवलवर ब्लॉकेजेस आहे, किंवा कुठे ते हेवी फिलिंग तुम्ही करू शकता. ओके. माझा आवाज येतोय का सगळ्यांना? कारण काही लोकांचे मेसेज आवाज येत नाही, आवाज येत नाही. ओके. रिंकू मॅडम, कुठे जाणवलं बघा बरं एनर्जी? मला इथे त्याच्या चेस्ट पोर्शनच्या तिथे जाणवलं. ओके. हा, कफ तो किंवा म्हणतोय छातीचा काही आत्ता त्रास आहे सांगतोय मला, का? कफ, खोकला किंवा चेस्ट पेन आहे का? आत्ता सांगतोय तो मला की हो, माझी सकाळपासून आज छाती दुखते. आतापर्यंत नाही सांगितलं त्यांनी. मी जेव्हा म्हणते की छातीच्या तिथे, तर तो म्हणतो हो हो, माझं सकाळपासून छाती फार दुखते. बघा बरं मॅडम, त्यांनी कालपासून सांगितलं नाही, दुखते पण म्हणतो. आज तुम्ही रेकी शिकताय म्हणून हो. टच न करता त्याचं दुखणं तुम्ही करता. ओळखलं. हो. चेक बरोबर. केल्यानंतर ज्यांनी पण चेक केलाय, कट कट कट, डिलीट डिलीट हो. डिलीट. आता लक्षात घ्या, आता तुम्हाला फक्त आपण कशासाठी शिकतोय? स्कॅनिंग करण्यासाठी नाही करत आहे. बरोबर. कसं आहे, दवाखान्यात गेल्यावर एक्सरे रिपोर्ट येतो, आणि मग हो. डॉक्टर गोळी घेण्यासाठी दुसऱ्या डॉक्टरांकडे जावं लागतं की नाही? बरोबर.
इथे तुम्ही बरोबर. स्कॅनिंगही करू शकता आणि हिलिंगही करू शकता. हा. ठीक आहे. आता तुमच्याच दोघींना परत एक प्रॅक्टिकल करायला सांगते मी, की हम्म. त्यांचं जे दुखणं आहे ते तुम्ही कमी पण करू शकता. बरं. ठीक आहे. आता त्याचा छातीचा भाग आहे, तर एक तर तुम्ही त्याला लेटवून करू शकता किंवा चेअरवर हम्म. त्याला बसून मागच्या साईडने चेस्टवर म्हणजे मागे उभं राहून चेस्टवर हातही ठेवू शकता, जे कम्फर्टेबल बरं. होतील. किंवा तसंच त्या मॅडम शोल्डरवर हात ठेवू शकता. आता हम्म. तुम्ही जे त्यांचं स्कॅनिंग केलेलं आहे त्या स्कॅनिंग हो. नुसार तुम्ही त्यांना हिलिंग पण देऊ शकता. बर. हम्म. ठीक आहे. तर पहिले आपण त्यांचा औरा क्लीन करायला शिकवणार आहे मी तुम्हाला, लोकल बॉडी पार्टचं औरा क्लीन करणं. कारण हम्म. औरा क्लीन केल्यामुळे 30 to 40% आजार तसाच कमी होतो. ठीक आहे. ओके. नेक्स्ट हा. टेक्निक आहे आपली औरा क्लिन्झिंग. हम्म. बाकीच्यांना मजा येऊन राहिली की नाही प्रॅक्टिकल करताना? आता सगळ्यांनाच मी स्क्रीनवर घेऊ शकत नाही प्रॅक्टिकल दाखवण्यासाठी. आज आपण हे प्रॅक्टिकल खूप चांगल्या पद्धतीने करणार होतो दुसऱ्या रूम मध्ये, पण ऍक्च्युअली तिथल्या कॅमेराचं सेटिंग बिघडलं म्हणून आम्हाला परत इकडे यावं लागलं. नाही तर आज मी तुमच्यासाठी अरेंजमेंट करून ठेवली होती दुसऱ्या रूम मध्ये क्लासेसची, पर वो नहीं हो सका. चलो नेक्स्ट बॅच में देख लेंगे. म्हणजे सगळे प्रॅक्टिकल मी स्वतः करून दाखवणार होते तुम्हाला हे, हम्म. पण तुम्ही केले नसते ना, फक्त मला पाहत बसले असते, जे होतं चांगल्यासाठी होतं. चलो, तर आता आपण बघणार आहे औरा, लोकल बॉडी पार्टचा औरा क्लिन्सिंग. ठीक आहे. बाकी आज आठवणीने मी जान्हवी एक काम करशील, आपल्या लेवल 1च्या ऍपमध्ये जा आणि तिथे औरा हा टॉपिक शोध. सगळ्या खाली स्क्रोल करावं लागेल वर. ऍपमध्ये जाऊन रेकी लेवल 1च्या बॅचमध्ये जाऊन औरा टॉपिक सर्च करायचा आणि त्याला स्क्रोल कर. त्या औरामध्ये जाऊन तिथे लोकल बॉडी पार्ट औरा क्लिन्झिंग आणि होल बॉडी औरा क्लिन्झिंगचे 2 व्हिडिओ आहेत, ते 25, 26, 27 3 ग्रुपवर टाकून दे. ठीक आहे. तर तुम्हाला ते व्हिडिओज पण भेटून जातील, फुल बॉडी औरा क्लिन्झिंग आणि लोकल बॉडी औरा क्लिन्झिंगची. आता लोकल बॉडी औरा क्लिन्झिंग म्हणजे काय, की ज्या औरा क्लिन्झिंग मध्ये आपण फक्त विशिष्ट भाग दुखतोय, हम्म. विशिष्ट भागावर सफरिंग आहे, त्याला कमी करणं. आणि फुल बॉडी औरा क्लिन्झिंग कुठे कामात पडेल, जेव्हा व्यक्तीला ताप आलेला आहे, पूर्ण बॉडीला कणकण होत आहे, किंवा मग शरीर अकडलेलं आहे, किंवा मग टायफॉइड आहे, जिथे पूर्ण बॉडीवर इफेक्ट होतोय, अशा वेळेस आपण करणार फुल बॉडी औरा क्लिन्झिंग. किंवा काही हम्म. आजारी नाही आणि मस्त स्वस्त मस्त जबरदस्त जगायचं आहे, तिथे देखील आपण फुल बॉडी औरा क्लिन्झिंगचा उपयोग करणार आहे. आता आपण करतोय लोकल बॉडी पार्ट, कारण आपण 2 पेशंट आहेत सध्या आपल्या समोर, जे एकीचा हो. शोल्डर पेन आहे, एकाच्या चेस्ट मध्ये पेन आहे. तर आपण बरोबर. पेन नुसार आता सगळ्यात पहिले कुठल्याही पेशंटला हिलिंग करण्याच्या आधी सेल्फ प्रोटेक्शन घेऊन घ्यायचं 1 2 3 4 5. पण आता सध्या तुमच्या घरचेच आहे, नेक्स्ट पेशंटसाठी लक्षात ठेवायचं, कारण आता आपल्याला तेवढा वेळ नाही आहे. त्याच्यानंतर स्वतः 1 ग्लास पाणी चार्ज करून घ्यायचं, पेशंटला 1 ग्लास पाणी चार्ज करून द्यायचं, आणि त्याच्यानंतर औरा क्लिन्झिंग आणि मग हिलिंग, अशी प्रोसेस ट्रीटमेंटची असते. ठीक आहे. आता आपण थँक्स टू मी, थँक्स टू रेकी म्हणूनच फक्त प्रोसेसला सुरुवात करणार आहे. चला, तुम्ही त्यांच्या मागे उभं राहा, पेशंटच्या मागे उभं राहा. प्लीज. बसून करता असेल तरी बेस्ट, त्यांना समोर बसवा तुम्ही. ओके. आता बघा, रेकीला कॉल करायचा आहे. मी स्वतःची आभारी आहे, दिव्य रेकी शक्तीची आभारी आहे. मी स्वतःची आभारी आहे, दिव्य रेकी शक्तीची आभारी आहे, आणि मुलाचं किंवा मुलीचं नाव जे तुमच्या समोर आहे त्यांचा आभार मानायचा आहे. दॅन स्टार्ट द प्रोसेस. मग गवत, जिथे पेन आहे, जिथे तुम्हाला हेवीनेस जाणवला, तिथे गवत उपटल्यासारखी की सगळी निगेटिव्हिटी निघून ब्रह्मांडात शुद्ध झालेली आहे. सगळी निगेटिव्हिटी निघून ब्रह्मांडात शुद्ध झालेले, या पद्धतीने प्रक्रिया करायची आहे. जिथे त्यांचं दुखत आहे, मी ते चेस आता दाखवलं, तिच्या शोल्डरच्या तिथे काढा, की सगळी निगेटिव्ह तुम्ही तिच्या समोरून हात हे करून चेस्ट मध्ये जी कुठली निगेटिव्ह आहे ती कायमस्वरूपी निघून ब्रह्मांडात जाऊन शुद्ध झालेली आहे. जस्ट रिमूव्ह ऑल काइंड ऑफ निगेटिव्हिटी, जस्ट रिमूव्ह ऑल काइंड ऑफ निगेटिव्हिटी. सगळ्या प्रकारची निगेटिव्हिटी कायमस्वरूपी निघून ब्रह्मांडामध्ये जाऊन शुद्ध झालेली आहे. रिमूव्ह ऑल काइंड ऑफ निगेटिव्हिटी, जस्ट रिमूव्ह ऑल काइंड ऑफ निगेटिव्हिटी, जस्ट रिमूव्ह, जस्ट रिमूव्ह, जस्ट रिमूव्ह. पूर्ण काढायची आहे मॅडम, काढा पूर्ण गवत उपडल्यासारखी. योगिता मॅडम, विद्या मॅडम, काढा बरं पटकन ती सगळी निगेटिव्हिटी काढून ब्रह्मांड, गवत उपटल्यासारखी काढायची आहे, गवत उपटल्यासारखी काढायची आहे. पूर्ण सगळी निगेटिव्हिटी गवत उपटल्यासारखी काढायची आहे. 3 ते 4 मिनिटं, 3 to 4 minutes. Just remove all kind of negativity. Just remove all kind of negativity. Just remove all kind of negativity. Just remove, just remove, just remove. ओके. आता हाताला
बघा मॅडम, तुम्ही आता क्लीन क्लीन करा स्वतःच्या हाताला. क्लीन 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 क्लीन. ठीक आहे. आणि आता दोन्ही हात रब करायचे आहे. आणि जिथे ते दुखणं आहे तिथे फक्त हात ठेवा. तुम्ही दोन शोल्डरवर ठेवा आणि तुम्ही चेस्टवर हात ठेवा. असा जसा तुम्हाला कम्फर्टेबल वाटतं तसा हात ठेवा, जसाही कम्फर्टेबल वाटतं. जिथे त्रास आहे ऍक्च्युअल चेस्टवर, जिथे तुम्हाला हेवीनेस जाणवला ना तिथे हात ठेवा. स्पर्श, हाताचा स्पर्श असा कपशेप मध्ये आणि हलका हस्ता स्पर्श. ठीक आहे. जस्ट टच टच. करायचं आहे का छातीला? काय छातीला टच करा. ओके. हातातून काहीतरी निघणारी एनर्जी त्याच्यापर्यंत जेव्हा पोहोचेल तर ती एनर्जी त्यालाही फील होईल आणि तुमच्या हातातनं काहीतरी निघताय ती ऊर्जा तुम्हाला पण फील होईल. बघा, 3 मिनिटं 4 मिनिटं हा वेळ प्रत्येकाचा वेगवेगळा असेल. जेवढी पेशंटची नीड राहील तेवढं त्या ऊर्जांचा एक्सपिरियन्स येईल. एक 2 मिनिटं शांत विचार त्या व्हायब्रेशनला फील करा. एक थंड गरम किंवा एक राऊंड राऊंड फिरणारी ऊर्जा तुम्ही तुमच्या हातांमधनं अनुभव करणार आहे. ती थंड असेल, गरम असेल किंवा एक राऊंड फिरणारी ऊर्जा तुम्ही तुमच्या हातांमधनं प्रवाहित होताना बघणार आहे. काय जाणवत आहे तेवढं सांगा मला. थंड गरम. मला थंड वाटतंय. ओके, कंटिन्यू. जस्ट कंटिन्यू. विद्या मॅडम, तुम्हाला काय जाणवत आहे? हस्तस्पर्श हलका ठेवायचा, दाब द्यायचा नाहीये. आता काय जाणवत आहे रिंकू मॅडम? थंड तसंच वाटतंय. थंड. ओके, कंटिन्यू करा. असं हातामध्ये काहीतरी असा खिचाव जाणवतोय का? असं काहीतरी हो आहे? हो हो, बस. जाणवतोय. येस, ते ते विचारायचं होतं मला. तो खिचाव म्हणजे तुमच्या हातातनं ऊर्जांचा फ्लो जाणवत आहे. बेटा, हो तुला जाणवत आहे का आईने जिथे हात ठेवलेला आहे तिथे काहीतरी? हो. ग्रेट. आता हा खिचाव पूर्णपणे नॉर्मल येईपर्यंत हात ठेवायचा आहे. रेकीच्या एका ट्रीटमेंटचं काय असतं की हातातून संवेदना सुरू होऊन संपेपर्यंत हात ठेवायचे. ते पेशंटला जाणवणं थांबल्या पाहिजे आणि तुमच्याही हातातनं प्रवाहित होणारी ऊर्जा थांबेपर्यंत आपल्याला हिलिंग करायचं आहे. जेव्हा नॉर्मल झाल्या संवेदना त्याच्यानंतर थँक्यू म्हणायचं मुलाला, स्वतःला. आणि ती नाभीपासून कट 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 डिलीट डिलीट करायचं सगळ्या संवेदना संपल्यानंतर. ओके, जस्ट डू इट. हातातल्या संवेदना नॉर्मल झाल्यावर सांगा. थांबल्या का मॅडम? हो, आता थांबले आहेत. ओके. सो त्याचा आभार माना, थँक्यू म्हणा. आणि नाभीपासून 3दा कट 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 डिलीट डिलीट डिलीट. हा बेटा, आता सांग तुझा जो चेस्ट पेन होता तो किती % कमी झालाय? जो मला सकाळपासून तुला त्रास देत होता. आता फार कमी झाला पहिल्यापेक्षा. फार कमी झाला. रिंकू मॅडम, अभिनंदन. तुम्ही फक्त मुलाला धन्यवाद. स्पर्श करून त्याचा पेन कमी केला, नाहीतर चेस्ट पेन हो दवाखान्यात न्यावं लागलं असतं. हो, धन्यवाद. आहे की नाही? हा, आणि कसं त्यांनी वाटतं शिकून? सांगितलंच नव्हतं मला. आता मी अनायसे लहानीला बोलवणार होती, पण हा मग हा. ती झोपली म्हणून याला बोलवलं मी. तर मग आत्ता सांगतोय तो. त्यांनी मला सांगितलंच नाही कालपासनं दुखतंय, पण आत्ता म्हटलं ते छातीच्या तिथे, तर हो हो माझं कालपासनं दुखतंय आत्ता सांगतोय. मला तर माहिती पण नव्हतं. कसं वाटतंय नवीन पहिल्यांदा हो, हिलिंग करून खरंच शिकून? छान छान, खूपच छान वाटतंय. खूपच छान, अप्रतिम. ग्रेट. बघा, ही ऊर्जा फक्त इंटेन्शन आणि सकारात्मकतेने आपण आपल्या परिवाराला आरोग्य संपन्न करू शकतो, त्यांच्या जीवनातले सफरिंग दूर करू शकतो. इतकी सुंदर ही ऊर्जा आहे. बरोबर. ओके. त्या विद्या मॅडम कुठे गायब झाल्या? तुमचं नेट गेलं मध्येच. थंड थंड वाटतोय म्हणत आहे तो छातीला खूप माझ्या. बरं वाटेल त्याला. आणि त्याच्यासोबत हम्म. पाणी चार्ज करून द्या, परमनंट ते निघून जाईल दुखणं. हो हो. चलो. सो बाकीच्यांनी कोणी प्रॅक्टिस केली अजून? एनीवन या पद्धतीची प्रॅक्टिस केली? हा, बोल बेटा.
मॅम माझ्या आईला आता हात दुखत होता. तर मग मी ते अनालाइज केलं. मग त्याच्यामध्ये तिच्या हाताच्या इकडे जरासं जडजड वाटत राहिलं. मग ते जडजड वाटल्यानंतर तुम्ही जे आता सांगितलं ना, तसं केलं. पहिला हाताला जरा प्रेशर फील झाला, त्याच्यानंतर थंड झाला, आणि मग आईचा हात म्हणजे आता बरं वाटतं बोलते ती. काय अक्षता मॅडम, बरं वाटलं का हाताला? हो मॅडम, पूर्ण कमी झालं. बघा बरं, घराघरात सगळे हिलर तयार झाले तर किती छान होणार. हो, खरं आहे. ग्रेट, ऑल द बेस्ट. इतकी सुंदर ऊर्जा ब्रह्मांडाने आपल्याला दिलेली आहे. आणि आपण काय झालेलं आहे की औषधांवर खूप निर्भर झालेलं आहे. औषध ही इमर्जन्सी मध्ये घेण्याचं आहे. लक्षात घ्या, 99% जे डिसिजेस होतात ते आपल्या विचारातनं आलेले असतात. जे मी तुम्हाला म्हटलं ना, एखाद्याच्या हातून अपघातही घडला असेल तर तो विचार करत होता म्हणून तो दुसऱ्याला जाऊन ठोकला, स्वतःचं दुसऱ्यांचं नुकसान करून ठेवलं त्यांनी. त्या विचार प्रक्रियेमुळे होणारं नुकसान आहे. आणि म्हणून तुम्हाला सांगते की एव्हरीथिंग इज माइंड. आपल्या माइंडला जर आपण संपूर्ण पॉझिटिव्हिटी आणि सकारात्मक ऊर्जेने परिपूर्ण केलं तर जीवनामध्ये खूप सुंदर अशी पॉझिटिव्ह आपण निर्माण करू शकतो. आता तुम्हाला होल बॉडी ओरा क्लिन्झिंग आणि लोकल बॉडी ओरा क्लिन्झिंगचे व्हिडिओ आणि रेकीनी ताप कसा कमी करायचा हा 3 व्हिडिओ मी ग्रुपवर टाकायला सांगते, जेणेकरून तुम्ही ते प्रॅक्टिकल करून बघू शकता. ठीक आहे, कारण ते व्यवस्थित तुम्ही त्या पद्धतीने ते प्रॅक्टिकल करू शकता. आता लोकांचाच औरा पाहायचा का आपलाही औरा बघायचा आहे की नाही? आपलाही औरा फील करायचा आहे, लोकांचा थोडी फील करायचा आहे. तर आता आपण येऊ आपला औरा फील करण्यासाठी. ठीक आहे, आपण आपला औरा एक्सपिरियन्स करणार आहे, आपण आपल्या औराला फील करणार आहे आणि आपल्या एनर्जीजवर आपण वर्क करणार आहे. ओके, चला, सगळ्यांचं अटेनमेंट झालेल्यांनी प्रॅक्टिस करायची आहे. चलो, सो अभी ओके, सो आता सेल्फ चा औरा क्लीन करणार आहे आपण, औरा फील करणार आहे पहिले. तर दोन्ही हात रब करायचे आहे आणि प्रार्थना करायची आहे. मी स्वतःची आभारी आहे, दिव्य रेकी शक्तीची आभारी आहे, माता पिता व समस्त गर समस्त गुरुजनांची आभारी आहे. रेकी अमृत, रेकी अमृत, रेकी अमृत. इथे मेसेज आले की माझी लिंक कधी कधी तुटून जाते खाली. कंटिन्यू मेसेज. बेटा, आजार आणि निदान याचे पीडीएफ पाठव बरं ग्रुपवर. ते आपल्या 3 पेजेसचा पीडीएफ फोटोज. ओके, आता सेल्फ औराला फील करणार आहे आपण. बघा, आपण जिवंत आहोत म्हणजे ही प्राण ऊर्जा आपल्या शरीरामधनं निरंतर प्रवाहित होत आहे. पण हे प्राण ऊर्जा येते कुठून आहे? तुम्ही म्हणाल श्वासातनं येते. पण ऍक्च्युअल ब्रह्मांडीय ऊर्जांचं जे कनेक्शन असतं ते चक्रा शिकवताना मी अजून डिटेलमध्ये एक्सप्लेन करीलच. त्याचं कनेक्शन इथे असतं. कुठे असतं? इथे, थर्ड आयच्या तिथे. आता या सगळ्या एनर्जीला जेव्हा आपण ओळखतो, इथला जो आहे तर ब्रह्मांडी ऊर्जांचं प्रवेशद्वार इथे असतं. दोन्ही हात रब करा आणि इथे हाताच्या तिथे फील करा. बघा, तुम्हाला लगेच इथे मुंग्या यायल्यासारखं वाटेल, काहीतरी होत आहे. ही जी ऊर्जा आहे ही ब्रह्मांडी ऊर्जा आहे, जी वैश्विक एनर्जी आहे, ती तुमच्या औराशी कनेक्टेड असते. कुणाकुणाला फील झालं? कुछ तो है. ठीक आहे, आता दोन्ही हात परत रब करायचे, हातावरनं फील करा. या दोन, हा जो फील करतोय आपण आपला औरा फील करतोय, आभा मंडळ फील करतोय. बघा, कुणाकुणाला एनर्जी फील होते? एव्हरीथिंग इज द एनर्जी अँड व्हायब्रेशन. हे आपले व्हायब्रेशन आहे, आपला औरा आहे जो आपण फील करतोय आता. आता तुम्ही तुमच्या शरीरावर जिथे दुखणं असेल, तुम्हाला जरी माहिती आहे, पण तुम्ही आता काय करायचं? एक अफर्मेशन द्या, थोड़ा सा हळूवार हात खाली घ्या. अगर मेरे आभा मंडल में कहीं भी कोई निगेटिविटी तो मेरे हाथों में आ जाए, असं म्हणून हळूवार हात खाली घ्या. स्लोली. बघा, तुमचे आता मी आता कंटिन्यू 1 वाजेपासून बोलते.
क्लास घेताय तर कंटिन्यू मला ते व्हायब्रेशन कुठे जाणवतील आता थ्रोट चक्राच्या तिथे हेवीनेस जाणवला, कारण मी थ्रोटला 1 मिनिटही आराम दिला नाही, तर तिथे जड झाला. मग आता जिथे जड झालं तिथे आपल्याला लोकल बॉडी पार्ट ओरा क्लिन्झिंग करायची आहे आणि हे करायचं आहे क्लीन. परत जिथे जिथे डिस्कम्फर्ट आहे तिथे तिथे तुम्हाला तो हेवीनेस जाणवेल. मला बाकी कुठे जाणवला नाही, इथे. मग इथे काय करेल मी, दोन्ही हात रब करणार. व्हॉट एव्हर निगेटिव्हिटी इज देअर, रिमूव्ह, जस्ट रिमूव्ह. ज्या कुठल्या कारणाने जी कुठली निगेटिव्हिटी आहे ती पूर्णपणे निघून गेली आहे मॅडम. लेवल 1 वाल्यांनी अशी काढायची, लेवल 2 वाल्यांनी सरळ चोखुरे टाकायचा आहे आणि क्लीन 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 करून तिथून काढून टाकायचं. ठीक आहे, पूर्ण गवत उपटल्यासारखी निगेटिव्हिटी काढून टाकायची आहे. ब्रह्मांड में जाके शुद्ध हो जाए, वॉट एवर निगेटिव्हिटी इज देअर जस्ट रिमूव्ह. ब्रह्मांड में जाके शुद्ध हो जाए. ज्या कुठल्या कारणाने जी कुठली निगेटिव्हिटी आहे ती परमनंटली निघाली आहे आणि ब्रह्मांडात जाऊन शुद्ध झालेली आहे. या पद्धतीने तुम्ही पूर्णपणे ती निगेटिव्हिटी जस्ट रिमूव्ह, जस्ट रिमूव्ह, जस्ट रिमूव्ह. व्हॉट एव्हर निगेटिव्हिटी देअर परमनंटली निघून गेलेली आहे, ब्रह्मांडातून शुद्ध झालेली. असं 3 ते 4 मिनिटात मध्ये तुम्ही निगेटिव्हिटी काढल्यावर नाभीपासून कट 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 डिलीट डिलीट डिलीट. हो, स्वतःसाठी देखील आपल्याला नाभीपासून कनेक्शन डिस्कनेक्ट करण्याची गरज आहे. क्लिअर? स्वतःसाठी देखील आपल्याला सगळे कनेक्शन जे आहे ते डिस्कनेक्ट करता आले पाहिजे. ओके, सेल्फ औरा क्लिन्झिंग कळलं. स्वतःचाही पूर्ण बॉडी पार्टचा औरा क्लिन्झिंग कसं करायचं, तर रेकीला कॉल करायचा, थँक्स टू मी, थँक्स टू रेकी, आणि डोक्यापासून पायापर्यंत. अगर मेरे आभा मंडल में किसी भी कारण से कोई भी निगेटिविटी है तो मेरे हाथों में आ जाए. समाजाने म्हणायचं, मेरे हाथों में आ जाए, आणि असं हळूवार हात खाली घेऊन ब्रह्मांड में जाके शुद्ध हो जाए. अगर मेरे आभा मंडल में किसी भी कारण से कोई भी नकारात्मकता हो तो मेरे हाथों में आ जाए और ब्रह्मांड में जाके शुद्ध हो जाए. अगर मेरे आभा मंडल में किसी भी कारण से कोई भी नकारात्मकता हो तो मेरे हाथों में आ जाए, ब्रह्मांड में जाके शुद्ध हो जाए. या पद्धतीने आपल्याला अफर्मेशन द्यायचं आहे. क्लिअर? या पद्धतीने आपण सेल्फ औरा क्लिन्झिंग करू शकतो. तर कसं वाटलं आजचं सेशन? सांगा शुभांगी मॅडम, नवीन काय शिकायला भेटलं की नाही? माईक माईक ऑन करा हो, तुमचे शब्द ऐकायला नाही आहेत. हो मॅडम, ओके, खूप छान वाटलं. थँक्यू. और कोई? आजचं सेशन कसं वाटलं, 1-2 शब्दात ज्यांनी औरा बघितला. एनीवन वॉन्ट टू शेअर देअर एक्सपिरियन्स? त्या कुणाला समजलंच नाही काही? अमेझिंग, खूप छान. अरे शब्दांनी सांगा इकडे. एनीवन वॉन्ट्स टू शेअर? सांगा बरं स्वप्नाली पाटील मॅडम, कसं वाटलं? माईक. खूप छान वाटलं मॅडम. वाटलं होतं का कोणाचा औरा तुम्ही डोळ्यांनी बघू शकाल? नाही मॅम, वाटलं नव्हतं कधी. एखाद्याच्या शरीरावरचं दुखणं तुम्ही फक्त हात स्पर्श न करता ओळखू शकाल? नव्हतं वाटलं मॅडम असं कधीच. आणि तुम्ही एक स्पर्शाने वेगळाच एखाद्याचं अनुभव दुखणंही कमी मॅडम. करू शकाल, तेही प्रॅक्टिकल आपण बघितलं. मी प्रत्यक्ष केलं, मुलीवर पण केलं, मुलीनेही मला केलं. म्हणजे एक वेगळाच अनुभव होता मॅडम हा. ग्रेट, खूप छान. खूप छान वाटलं मॅडम. थँक्यू. पुढे गेल्या रक्षा मॅडम, हँड रेस केलं होतं आणि गायब झाल्या का? ओके, रुपाली मॅडम बोला, कसं वाटलं सेशन? मॅम खूप छान वाटलं. माझ्या मुलाला खूप जास्ती ताप आहे, अंग खूप जास्ती गरम आहे, तर मी त्याच्यावरती केलं ते आणि तो लगेच उठला, वॉशरूमला जाऊन आला, मग माझ्या मांडीवर झोपला. तर आता थोडासा गार वाटत आहे, अगोदरच्या पेक्षा थोडासा गार पडलाय. ग्रेट, खूप छान. आणि तुम्ही जे पाठवणार आहे ना ताप येण्यासाठी जे काही करायचंय, तर ते मी परत करून बघणार आहे. सोपं आहे, मी तुम्हाला सांगते. एका बाउलमध्ये पाणी घ्यायचं,
कुठल्या हम्म. स्टीलचा मे बी कुठलंही पाणी घ्यायचं, त्या पाण्यामध्ये मीठ टाकायचं. हा. एक नॅपकिन जसं आपण स्पंजिंगसाठी बुडवतो की नाही, तसं त्याच्यात बुडवायचं आणि पूर्ण पिळून घ्यायचं. हम्म. आणि पूर्ण ते औरामधनं ते सगळं असं 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 झटकून शुद्ध करून टाकायचं. असं 5 मिनिटं तुम्ही झटका, मग त्याला पालथं झोपायला सांगायचं आणि परत झटकून घ्या 5 मिनिटं. 10 मिनिटात जेवढं एखादी पॅरासिटामॉल घेऊन ताप कमी व्हायला अर्धा तास लागतो, ते 15 ते 20 मिनिटामध्ये कमी होऊन जाईल. चेक करा. अच्छा. आणि झटकायचं म्हणजे अशी ओपन करायची रुमाल आणि असं समजा असं आता हा पेज म्हणजे माझ्या हातात रुमाल आहे, तर तो झोपलेला आहे, तर त्याच्या अंगावरनं तुम्ही ओके. असं झटकत खाली आणायचं आहे. परत पालतं 5 मिनिटं असं केल्यानंतर पालतं करून परत असं झटकत झटकत आणायचं आणि मग ते नॅपकिन धुवायला टाकून द्यायचं. ओके. आणि नॉर्मल टेम्परेचर, रूम टेम्परेचरचं पाणी घ्यायचं. हा, नॉर्मल पाणी घ्यायचं. अच्छा. ठीक आहे. ओके. आणि काही करून बघा, म्हणायचंय का याच्याने मॅम खूप तसं? फास्ट ताप कमी होतो. ओके, तसं करताना काही म्हणायचंय का? हा, याच्या आवरामध्ये ज्या कुठल्या कारणांची कुठली निगेटिव्हिटी आहे ती निघून गेली आणि याला संपूर्ण स्वास्थ्याला प्राप्त झालेलं आहे. ओके मॅम. ठीक आहे. ओके. थँक्यू ओके. सो मच. डिस्कनेक्ट करण्यासाठी नाभीपासून 3दा कट 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 डिलीट 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 करायचं. ठीक आहे. कट 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 डिलीट ओके डिलीट करून करायचं. आपण कुठलीही एनर्जी डिस्कनेक्ट करू शकतो. सो वी हॅव टू थांबावं लागेल. रशिका मॅडम सांगा. प्रवीण डांगे सर बोला. मॅडम ते 1 2 3 4 काय आहे? 1 2 3 4 5 सर, तुम्ही अटुनमेंटला होता का रेकीच्या? मॅडम पहिला 1 2 मिस झाले. नाही सर, 5व्या 6व्या दिवशी आपण एक रेकीचा शक्तिपात घेतला मागच्या आठवड्यात, आणि त्या दिवशी हा ऍक्टिव्ह बघा, ही जी ऊर्जा तुम्ही शिकताय, जोपर्यंत हा, याचा शक्तिपात तुम्ही ग्रहण करत नाही तोपर्यंत हा, तुम्ही या ऊर्जांचा वापर करू शकत नाही. ज्यांनी हा. शक्तिपात घेतला त्याच्यानंतर ज्यांनी ऍक्टिव्हेशन अटेंड केलं, त्याच लोकांना हे सगळे अनुभव येतात. तर 1 2 3 4 5 ही जी प्रोसेस आहे ती ऍक्टिव्हेशनची प्रोसेस आहे, जी अट्युनमेंट झाल्यानंतर करून घेतल्या गेली आहे. शक्तिपात आणि घेतला पण तो सेशन नंतर अटेंड नाही झाला. हा, आता शक्तिपात हा, जर सकाळी घेतला असेल तर तुम्ही रेकॉर्डिंग बघा त्या दिवशीच दुपारचं, तिथे तुम्हाला हा. ते प्रॅक्टिस बघायला मिळेल आणि ते तुम्ही प्रॅक्टिस करू शकता. ओके. ठीक थँक्यू. आहे. स्क्रीन शेअर करू नका. ओके. संतोष खोत ओके. सर बोला. हा मॅडम, मी पहाटेचं 4 वाजताचं जे सेशन आहे का नाही, ते 2 केलेली, खरं ती परत लिंक येईना झाल्या मला. म्हणजे पहाटे 4 वाजता असते ना, 4:30 वाजता. 5:15 वाजता. 4:15, खरं मग 4:15ला पण बघितलं आणि 4:30 वाजता पण बघितली 2 दिवस, तर सर, ती 2 दिवस लिंक येईना नसते ते, झाल्या. 10 दिवसांच्या क्लासमध्ये फक्त एकच दिवस शक्तिपात होत असतो. नाही, शक्तिपात घेतला की मी 7:15चा. मग दुसरं सेशन नसतंच ना सर. नाही नाही, खरं ते ज्या पुढचे जे हे आहेत का नाही, 21 दिवसाचं का 10 दिवसाचं, तर हा ते मला अटेंड करता येईना झाले. सर, मग आपण आता मी प्रॅक्टिस चारचं सेशन, हे नाही नाही, संध्याकाळचं करायला प्रॅक्टिस लागलोय. सेशन प्रॅक्टिस सेशन आपण घेत नाही. ती प्रॅक्टिस तुम्हाला करायला सांगितली जाते. या लिंकवर ते नसतं. नाही नाही नाही, तसं म्हणत नाही मी. जे तुमचे सेशन आहेत का नाही, ते चालू आहे, ते मला लिंक येणं झाले. आता म्हणजे हे ह्या जे दहा लिंकवर दिवसांचं ओपन होतं. तर सकाळी आपले सेशनच नसतात ना. पहाटे 4ला मग ते ऑन केलं की 4चं टायमिंग देते, AM 4 AM असं येते त्याच्यावर. हा, नाही, आपलं 4 AM तर सेशन नाहीच आहे सर. ही लिंक तर आपली ह्या या ह्या साठी आहे. आपली लिंक ओपन केली का नाही आहे, तर त्यावेळी ते हे होते, म्हणजे टायमिंग दाखवते त्याला पहाटे 4चं. नाही सर, आपलं टायमिंग याच टायमिंगचं फिक्स आहे. हा अच्छा, हा, तसं मग येत ते आहे का? ठीक आहे सर. ते मिस म्हणजे ऍक्च्युली हा माझ्या मग आणि एका आता सिस्टमवर जॉईन व्हायच्या आधी का युनायटेड नाही. स्टेटचं टायमिंग आहे. आपलं टायमिंग हाच आहे, 4:30 ते 5:30. हा, मग आता जॉईन केलं ना, तर उद्याची तारीख पडून 4चं टायमिंग येत होतं, 4 AM. म्हणजे अच्छा अच्छा. उद्याचीच तारीख पडत होती, 26. ओके, ठीक मग आहे. तर उद्या 4ला 4:30ला जमलं. ओके, ठीक आहे. उद्या आपल्या क्लासला शिवरात्री निमित्त सुट्टी आहे. सगळ्यांना शिवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा. यावेळेस आपला गुरुवार, हॅलो. शुक्रवार, शनिवार म्हणजे उद्याचा क्लास आपला शनिवारी होईल. शनिवारी आपल्या क्लासचा लास्ट डे राहील. आणि ज्याही लोकांचा शक्तिपात राहून गेला असेल, नेक्स्ट बॅच जेव्हाही चालू होईल तेव्हा तुम्ही करू शकता, कारण ऑलरेडी मी या बॅचमध्ये 2 दिवस शक्तिपात दिलेले आहेत. तर या तिसऱ्यांदा हॅलो मी नाही मॅडम. करू शकत. मॅडम, हा आता राहिलेले व्हिडिओ आहेत ते कसे बघायचे? सर, रोज माझं युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. युट्यूबवर रोज व्हिडिओ येतात. नाही, तारीख वाईज मधली येणं झाल्यात म्हणून म्हटलं.
नाही आता सर, आपला तारीख 6वा वाईज डेट रोज आहे. येतात, रोज ग्रुपवर टाकले जातात. 7वा डेट आहे तर तीन दिवसाचं गावलं, त्याच्या मागची गावणं झालं. नाही नाही सर, ते तुम्ही युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा, डे वाईज सगळे व्हिडिओ दिसतील तुम्हाला. ठीक आहे. ओके हा चला, हा 5:30ची ऑलरेडी एक बॅच असते, तर वी हॅव टू स्टॉप नाऊ. थँक्यू थँक्यू ठीक थँक्यू व्हेरी मच. सगळ्यांना शिवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा. भेटूया परत गुरुवारी. तोपर्यंत थँक्यू 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 व्हेरी मच. धन्यवाद. ओके. थँक्यू.